मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झालं, परंतु त्याचबरोबर कोरोनाचा हा जो JN.1 व्हायरस आहे याचे रुग्णही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याची संख्या साधारणतः 6 लाखाच्या आसपास देशभरात गेली आणि महाराष्ट्रातही त्याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याबद्दल काही शंका आहेत आणि काही गोष्टी आपल्याला सुचवायच्या आहेत. सर्वात प्रथम म्हणजे अनेक लोकांना असं वाटत असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार वाढतोय तर आपल्याला काही धोका आहे का. एक लक्षात घ्या की आपण यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की हा जो विषाणू आहे हा कोरोनाचा जो ओमायक्रॉन हा विषाणू होता त्याचा सब व्हेरियंट म्हणजे उपप्रकार आहे. हा खूप वेगाने पसरतो, परंतु तो शरीरामध्ये गेल्यानंतर त्याची वाढही खूप होते, पण तो श्वासमार्गामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जात नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी होऊन रुग्ण सिरियस किंवा गंभीर होत नाही. त्याचप्रमाणे तो शरीरात अन्यत्र पसरून आपली मूत्रपिंड किंवा मेंदू किंवा यकृत याच्यावरही फारसा त्याचा काही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे तसा हा आजार जरी झाला तरी त्याच्यामधून होणारं गांभीर्य हे खूप कमी आहे आणि मृत्यूदर अतिशय नगण्य आहे आणि संपूर्ण जगभरात नगण्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा असं जाहीर केलंय. भारताच्या ICMRनी आणि अनेक शास्त्रीय संस्थांनी असं जाहीर केलंय की हा विषाणू फारसा धोकादायक नाही. त्यामुळे यापासून ह्याची संख्या जरी वाढली तरी त्या आकड्यांना घाबरून जाऊ नका. अनेकांना असं वाटतं की ह्या आकड्यांमुळं कदाचित लॉकडाऊन चालू होईल, परंतु तसं नाही आहे. एक लक्षात घ्या, लॉकडाऊन केव्हा जाहीर होतो तर संख्या वाढल्यामुळे नाही तर त्याच्यामुळं मृत्यूदर वाढायला लागला. आणि दुसरी गोष्ट, जर या विषाणूमुळं जर जास्तीत जास्त लोक इस्पितळात दाखल व्हायला लागले तर लोक प्रतिबंधक उपाय पाळत नाहीत. अशा वेळेला लोकांना थोडं सक्तीने प्रतिबंधक उपाय पाळले जावेत यासाठी लॉकडाऊन किंवा काही काळाची संचारबंदी सुद्धा जाहीर केली जाऊ शकते. तर तशी या विषाणूबद्दल सध्या तरी शक्यता नाही. आता या सर्दी खोकला तापासारखाच हा आजार आहे आणि त्याच्यामुळे सध्या थंडीच्या मोसमामध्ये अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरपासून सर्दी खोकला तापाचे खूप रुग्ण आहेत की ज्याची लक्षणंही अशीच असतात. परंतु अनेक लोक हे ज्यावेळेला त्यांना तुम्ही कोविडची चाचणी किंवा टेस्टिंग करून घ्या म्हणून सांगितलं जातं तर ते अजिबात ती टेस्टिंग करत नाहीत आणि त्यामुळं कदाचित आपण आज हे आकडे ऐकतो त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त रुग्ण खरोखरी असणार आहेत जे कोविडने ग्रसलेले. तर यामध्ये एक महत्त्वाची लक्षात घ्या की जरी संख्या वाढली, जरी तुम्हाला त्रास झाला नाही, तरी समाजातला एक वर्ग किंवा एक विभाग असा आहे की त्यांना याचा धोका होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 70च्या पुढचे वृद्ध किंवा ज्यांना काही मधुमेह अनियंत्रित आहे, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे, कर्करोगाची त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे, अशा व्यक्तींची ज्यावेळेला प्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांना मात्र कदाचित याच्यापासून धोका होऊ शकतो. त्यांची तब्येत गंभीर येऊ शकते. आणि तुम्हाला हा झाला, तरुण वर्गाला किंवा निरोगी वर्गाला झाला तरी त्यांना हा त्रास होत नाही, पण त्यांच्यापासून तो इतरांना वेगात पसरतोय आणि अशा वेळेला कदाचित तुमच्या घरातले वृद्ध किंवा इतर लोक जर असतील तर निश्चितच त्यांना धोका होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे. अनेकांना असं वाटतं की हे कोरोनाचं जे भूत आहे किंवा ही भीती आहे की सरकारने विनाकारण पसरवलेली आहे की लॉकडाऊन टाकावा आणि लोकांवर निर्बंध टाकावा म्हणून, पण तसं मुळीच नाही आहे. जगामध्ये अनेक देशांमध्ये हा पसरलाय. अमेरिकेमध्ये तर तो सप्टेंबरपासून लोकांमध्ये सापडतोय. चीनमध्ये, भारतामध्ये, सिंगापूरमध्ये अनेक देशांमध्ये याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत, परंतु कुठेही लॉकडाऊन जाहीर झालेला नाही. आणि हे जागतिक आरोग्य संघटनेने हे विश्वासाने सांगितलेले की हा जो विषाणू आहे हा व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट किंवा याच्यामध्ये थोडं लक्ष घातलं पाहिजे अशा प्रकारचा हा विषाणू आहे. त्याच्यामुळे हे कुणीही मुद्दाम उठवलेलं किंवा पसरवलेलं असं भूत नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि या आजारापासून प्रतिबंधक जे उपाय त्याच्याबद्दल मात्र आपल्याला निश्चितच काही गोष्टी पुन्हा पुन्हा माहीत करून घ्यायला पाहिजेत. लक्षात घ्या की हा कोविडचाच उपप्रकार आहे. त्याच्यामुळं आपल्याला कोविडमध्ये जे आपण शिकलो की ज्या वेळेला आपल्याला हा आजार होऊ नये
यासाठी जे प्रतिबंधक उपाय आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मास्क वापरायचा. तर सध्या आपण सर्दी खोकला होऊ नये म्हणून जरी मास्क वापरला तरी आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, विनाकारण गर्दीत जाऊ नका, कारण 3 फुटापर्यंत जर तुम्ही कोणाच्या 3 फुटाच्या आत गेलात आणि तुम्हाला जर सर्दी खोकला असेल किंवा त्या व्यक्तीला जर सर्दी खोकला असेल, तो शिंकला खोकला, तर त्याच्या खोकल्यातून जे तुषार जातात ते आपल्या नाकातून श्वासातून जाऊन आपल्याला येऊ शकतं किंवा आपल्याकडून दुसऱ्याला जाऊ शकतो. त्याच्यामुळे विनाकारण गर्दीत जाणं टाळा आणि जर कुठे गेलात तरी शक्यतो सुरक्षित अंतर ठेवा 3 फुटाचं तरी, आणि हात परत स्वच्छ धुणं हेही विसरून चालणार नाही. कारण हे ठिकठिकाणी लागलेले हात की पृष्ठभागावर, एखाद्या फरशीवर असेल, एखाद्या टेबलावर असेल, दरवाजावर असेल, जिन्याच्या कठड्यावर असेल, तुमचा हात लागला आणि तिथं जर एखादी व्यक्ती खोकून गेली असेल तर त्याचे जे विषाणू तिथं पडलेले असतील ते तुमच्या हाताला लागतील आणि तुम्ही नाकातोंडाला लावल्यानंतर तुम्हालाही हा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे हे पक्के उपाय तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हे असं पूर्णपणे जाहीर झालेलं आहे, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की कोविडची लस ज्यांनी घेतलेली आहे त्यांना याचा मुळीच त्रास होत नाही किंवा अतिशय सौम्य लक्षणं येतात. त्याच्यामुळं कोविडची लस ज्यांनी घेतली असेल त्यांनी थोडंसं निशंक राहावं, परंतु ज्यांनी घेतली नसेल त्यांनी ती घेणं आवश्यक आहे. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कुठलंही औषध नाही आहे. पॅक्सलोविड नावाचं औषध युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेमध्ये वापरलं जातं, पण त्याची फारशी गरज इथं लागत नाही. कुठल्याही महाग किंवा अशा वेगळ्या औषधाची याला गरज नाही. आपलं सर्दी खोकला तापाची जी औषधं असतात, डोकं दुखतं किंवा ताप आल्यावर जे आपण घेतो त्या औषधांनीच तुम्हाला आणि विश्रांती घेऊन तुम्हाला बरं वाटेल. यामध्ये सरकारने काही गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाची मोहीम पुन्हा चालू केली पाहिजे.